सलामी जोडीमध्ये चेंजेस करण्यात आलाय। मनीष कोलेकर सलामीसाठी आपल्याला पाहायला मिळतात। मनीष कोलेकर आणि दिनू कांबळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय। चला जतीन 11 लगेचच फिल्डिंग सजून घ्यायची आहे। चला जास्त वेळ करू नका, अजून 2 सामने पेंडिंग आहेत। तर याच दरम्यान उपस्थित मान्यवर आपण बघू शकाल गणेशजी पवार साहेब इथे उपस्थित आहेत। त्यांच्या या स्पर्धेमध्ये गावदेवी चषकामध्ये सहर्ष स्वागत। अप्रतिम स्पर्धा 3 दिवसांमध्ये आयोजित केली गेली आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस आई गावदेवी चिखलोलीपाडा क्रिकेट संघ आयोजित भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। गावदेवी चषक 2025 आणि कार्मेलचे ऐतिहासिक क्रीडांगण आपण पाहतोय। या क्रीडांगणावरती खूप चांगला खेळ 3 दिवसांमध्ये प्रत्येकी संघाने दाखवला। पहिल्या दिवसामध्ये कात्रप संघाने बाजी मारली आणि दुसऱ्या दिवसामध्ये अरब 11 जय भोले नेवाली संघ सुपर 3 मध्ये दाखल झाला आणि आजच्या दिवसामध्ये अस्तित्वाची लढाई आहे। इथनं जिंकणारा संघ एखाद्या ट्रॉफीचा हकदार नक्कीच बनेल। जय भोले मॅगी 11 वर्सेस जतीन 11। चला सामना सुरू करायचा। पंच गोलंदाज तयार, पांडू सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। दिनू कांबळे आणि दुसऱ्या बाजूला मनीष कोलेकर उर्फ पांड्या। 3 षटकांची मॅच असेल। पहिलाच बॉल आडव्या बॅटनं लॉक केला, बिग हिट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार हिट, चौकार। पंच या मॅच मध्ये आपण पाहतोय महत्वाच्या मॅच मध्ये पंचांची भूमिका प्रथमेश आणि अनिकेत ही पंचांची जोडी आपण पाहतोय। पहिल्याच बॉलवर हल्ला चढवलाय, चौकार आलाय। हाफ ट्रॅकर होता, एक धाव आली या बॉल वरती। एका धावेने धावफलक पुढे जाईल 5 या आकड्यावरती। यावेळी आडव्या बॅटनं लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू अलाउंड द कार्पेट ट्रॅव्हल करतोय। एकच धाव आली या बॉल वरती। एका धावेने धावफलक पुढे सरकलाय 6 या आकड्यावरती। आतापर्यंत विचार केला पांडूनं, चांगले चेंडू डिलिव्हर केलेत, शांत ठेवलं आतापर्यंत। पहिल्या बॉल वरती जरी चौकार आला तरी सुद्धा चांगली कामगिरी आतापर्यंत आपण पांडूची पाहतोय।
शाखांवरती दिनू कांबळे विस्फोटक फलंदाज डावखुरे हाताचे. इथे चांगला चेंडू बॅटची कडा फलंदाज बाद बिग विकेट डाऊन. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. पांडून हा विकेट कॅरी केलाय. पहिला धक्का पहिली सफलता पांडूच्या खात्यामध्ये. दिनू बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनंत वाघ उर्फ मॅगी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. दिनू या मॅच मध्ये सस्त्यामध्ये परतलेत. या मॅच मध्ये त्यांच्याकडनं जास्तीच अपेक्षा होत्या टीमच्या, मात्र ते इथे स्वस्तामध्ये परतलेत. चांगली गोलंदाजी होते पांडूकडनं. पुनर्लेनचा बॉल उडवलाय. मॅगीला तुम्ही या पद्धतीचे चेंडू फेकू शकत नाहीयेत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार षटकार. प्रथम बॅटिंग करत असताना जय बोले मॅगी 11 या टीमला. यावेळेस एक वेगळा स्ट्रोक केल्याचा प्रयत्न केला, मात्र फक्त दिशा दिली आहे. डीप फाईन लेगला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. एका षटकाचा खेळ संपला. धापलकावरती टोटल 16. जरी विकेट आली मात्र धावा इथे रोखू शकला नाहीये पांडू. शेवटच्या बॉलवरती काही जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला मॅगीनं. दुसरे षटक करते. गोलंदाजी मार्कवरती बोरके आलाय. पहिलाच बॉल बॅटची कडा फलंदाज बाद. अजून एक धक्का मनीष कोलेकरला परतावा लागेल. पहिल्याच बॉलवरती धक्का दिलाय. न्यू बाशमन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती संकेत मोरेची वर्णी इथे लागली आहे. संकेतनं मागील मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली. 6 मध्ये 21 धावा बनवायच्या होत्या, तेव्हा चांगली बॅटिंग त्याची राहिली. इथे उडवल्या. व्हॉट अ शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. असं वाटलं की हा चेंडू 9 धाव्यांसाठी जरूर जाईल, मात्र षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकला 22 या आकड्यावरती. संकेत मोरेनं पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला आहे. यावेळी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो आला. एकच धाव आली या बॉलवरती. दुसरीचा प्रयत्न नाहीये, फक्त सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 23 या आकड्यावरती. इथे सफल झाले. विकेटच्या मागे बॅक साइडला अप्रतिम फटका, मात्र चेंडू आउटफील्ड मध्ये अडला जातोय.
दुसरी धावेचा प्रयत्न सुरू केला आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट. धावफलकावरती टोटल 25-25. वन फॉर द ओव्हरचा इशारा आलाय. डॉट बॉल. तर याच दरम्यान उपस्थित मान्यवर आपण बघू शकाल जितेश मगर आणि मयूर मगर या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. इथे उडवलाय स्क्वेअर लेगला धमाका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावफलकावरती टोटल 31 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरे षटक मार्गस्थावरती गोलंदाजी मार्कवरती रवी आलाय. रवीचा वापर जतीन 11 या टीमने केला. तिसऱ्या ओव्हर मध्ये सेकंडवरती संकेत मोरेला आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज तुल्यबळ आहेत, विस्फोटक आहेत आणि तो अंदाज त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय जतीन 11ला. दोघांच्या बॅटमधनं षटकार आलेत. इथे उडवला बॉल हवेत. दोन धावा या बॉल वरती आल्यात. दोन धावा या बॉल वरती आल्यात. धावफलकावरती टोटल 33-33. धावा धावफलकावरती. शाकडवरती संकेत मोरे पहिल्याच बॉल वरती हल्ला जरूर चढवला, मात्र एलिव्हेशन त्या बॉलला प्राप्त केलं नाही. यावेळी चांगला बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू. डॉट बॉल आलाय. बिगिट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिडॉनला तिथे फिल्डर तैनात केला गेलाय. एकच धावे ती या बॉल वरती. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 34-34 या आकड्यावरती. अनंत वाघ ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. मागील आपण पाहतोय. चांगला फटका विकेटच्या मागे बॅक साइडला. दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. चला पंचा डिसिजन नो बॉल आहे का? यस नो बॉल.
एका साइडला 6 फिल्डर तैनात केले गेले आणि हा नो बॉल आला आहे. 9+1 अशा 2 धावा या बॉल वरती येत आहेत आणि कात्रप संघाची उपस्थिती आपण पाहतोय. विकास ज्यानं पहिल्या दिवसामध्ये झकास कामगिरी केली, 9+1 अशा 2 धावा या बॉल वरती येत आहेत. धावफलकावरती टोटल 36. न्यू बॅट्समन रोहित आचार्यला आपण पाहतोय. कोलवट टप्प्याचा बॉल उडवला लॉंग ऑनला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट, षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकला 42 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे पुन्हा एकदा आगळा वेगळा फटका आपण पाहतोय. स्कूप केला होता विकेटच्या मागे, दिल स्कूप करण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलकावरती टोटल 44. क्रिकेटचा आनंद घेत असताना क्रीडा रसिक आपण बघू शकाल. नेपाळीचे समर्थक आणि हरेश जाधव सुद्धा तिथे उपस्थित आहेत. पुलरलेनचा हा बॉल समोरच्या दिशेनं, चांगला फटका. दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. एकच धाव येते. एका सत्राचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल 45 आणि जतीन 11ला जिंकण्यासाठी 46 धावा बनवायच्या आहेत. चला, नेपाळी संघ कॅप्टन येथे उपस्थित व्हायचे. याच्यानंतर ड्रॉ केला जाईल. नेपाळी संघ आणि कात्रप संघ आपण आपला कॅप्टन इथे पाठवायचा.
उत्तरार्धाला झाली आहे सुरुवात. पहिला चेंडू डॉट फेकलाय. रोहित आचार्यचा हा बॉल विकेटच्या मागे. प्रयत्न अतिशय सुरेख आपण पाहिले, मात्र झेल टिपता आला नाहीये. चला नेवाली संघाचा कॅप्टन या इथे सचिन पाटील, तदनंतर कात्रप. यावेळेस अजून एक वेगानं चेंडू डिलिव्हर केला आहे. एकदा वाली या बॉल वरती. उडवला बॉल हवेमध्ये. झेलची संधी आणि इथे प्रयत्न सुरेख केले. दोन बाबीच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 4 या आकड्यावरती. अजून एक चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. काय बॉलिंग होती या मैदानाच्या आतमध्ये. वेगावरती स्वार झालाय. चला नेवाली संघाचा कॅप्टन या आपण आणि कात्रप संघाचा कॅप्टन आपण सुद्धा या. डॉट बॉल आलाय. एका षटकाचा खेळ संपला. धावफलकामध्ये टोटल फक्त आणि फक्त 4. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. एकदा वाली दुसरीचा प्रयत्न सुरू झालाय. दुसरीच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. पुष्कर बॅक टू पवेलियन.
या बॉलवरती तब्बल 3 धावा एकवटल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता 8 चेंडू 30 धावेची गरज आहे. मागील सामना आपण अशाच पद्धतीचा पहिला 7 बॉल 28 ची गरज असताना जय बोले मॅगी 11 ने तो सामना जिंकला. आता त्यांच्या अगेन्स्ट जतीन 11 ला 8 मध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. सेकंड वरती पांडी तर 9 सेकंड वरती रवीला आपण पाहतोय. उडवला बॉल बिग हिट. यस लॉक केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आता 7 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावेची गरज. चांगला चेंडू. अप्रतिम चेंडू आणि इथे फलंदाज बाद. धावचीच्या माध्यमातून पांडीला परतावं लागेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावेची गरज. सहा चेंडू जिंकण्यासाठी 24 धावेची गरज. पहिलाच बॉल उडवलाय. व्हॉट अ शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 5 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. पाच चेंडू 18 ची गरज आहे. एक षटकाराला अजून 3 ची गरज आहे. बॅटची कडा बॉल हवे मध्ये झेल टिपलाय. फलंदाज बाद. समोरच्या दिशेला फटका. आउटफील्ड मध्ये हा चेंडू अडला जातोय. 3 चेंडू आणि 17 धावेची गरज. दोन चेंडू आणि 16 धावेची गरज. बघा अजूनही मॅच जिंकता येईल. जर 2-90 इथनं जर मारले फलंदाजांना तर मॅच जिंकता येईल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
फक्त औपचारिकता शिल्लक आहे. चला जय बोले नेवाली आणि कात्रप. अरब 11 जय भोले नेवाली, तदनंतर कात्रप संघ आणि जय भोले मॅगी 11. चला तिन्ही टीमचे कॅप्टन या पण ड्रॉ साठी. चला तिन्ही टीमचे कॅप्टन आपण ड्रॉ साठी या लगेच.